उपवासासाठी साबुदाणा खिचडी तर आपण नेहमीच करतो. पण एकदम मस्त मऊसूद, मोकळी सुटसुटीत उपवासाची खिचडी कशी तयार करायची त्याची रेसिपी पाहूया. नमस्कार, मी वर्षा व्हीएम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. हे सगळे साहित्य तयार करून घेतले आहे. इकडे गॅसवर कढईत 4 छोटे चमचे तेल घेतले. तुम्ही तुपही वापरू शकता. तेल थोडी गरम झाल्यानंतर साल काढून बारीक चिरलेल्या आणि स्वच्छ धुतलेल्या बटाट्याच्या फोडी घातल्या. आता ह्या आपल्याला अगदी खरपूस परतून घ्यायच्या आहेत. हे बघा, ह्या बटाट्यांच्या फोडींचा रंग आता सोनेरी व्हायला लागलाय. इतक्या त्या परतून घेणार आहे. म्हणजे त्या आतपर्यंत शिजल्या जातील आणि चवही छान लागते. मग 4 ते 5 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून परतून घेतले. हा बघा, एक मोठी वाटी साबुदाणा 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून 1 वाटी पाणी घालून 3 ते 4 तासासाठी भिजवून घेतला आहे. तो मी यात घातला. मी रात्रभरही भिजवू शकता. त्यामुळे साबुदाणा छान फुलून आणि मोकळा होतो. आता लगेचच अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातला. आता हे सगळे जिन्नस आपल्याला 1 मिनिट छान परतून घ्यायचे आहेत आणि मग चवीपुरेसे मीठ घालून परत 1 मिनिटभर साबुदाणा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घेऊया आणि मग 1 चमचा साखर घालून आता परतून त्याच्यावर आता आपण झाकण ठेवून वाफ देणार आहोत. म्हणजे सगळे जिन्नस एकजीव होतील. हे बघा, 1-2 मिनिटानंतर झाकण काढले. आता ही बघा आपली खिचडी किती मस्त मोकळी मऊसूत झाली आहे. अशा प्रकारे तयार केलेली ही मस्त खरपूस चटपटीत अशी साबुदाणा खिचडी तुम्हाला नक्की आवडेल. आता आपण वळूयात एकदम रबडीसारखी फक्त दूध वापरून साबुदाणा खीर कशी बनवायची ते पाहूयात. सर्वात आधी कढईत 1 चमचा तूप घालून 3 ते 4 बदाम आणि काजूचे काप आणि 3 ते 4 मनुके घालून छान परतून घेतले आणि हा सुकामेवा प्लेटमध्ये तुपासह काढून घेतला. मग त्याच कढईत 2 वाटी दूध घालून आणि मग थोडी उकळी यायला लागल्यानंतर 1 तास भिजवलेले पाववाटी साबुदाणे यात घातले. फुलून ते अर्धी वाटी झाले होते. आता हे आपल्याला यात अगदी पारदर्शक म्हणजेच ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत. हे बघा, या प्रकारे व्हायला पाहिजे. लगेचच 5 मिनिटात हे शिजतात. आता हे थोडे दाटसर झाल्यानंतर आणि साबुदाणा पारदर्शक दिसायला लागल्यानंतर आपण तळून घेतलेला सुकामेवा यात घालायचा, तुपासह घालायचा आणि परत एक उकळी यायला द्यायची. म्हणजेच आपल्या खिरीला खूप छान चव येते. मग अर्धा चमचा वेलची पावडर घालून परत 1 मिनिटासाठी अगदी छान शिजवून घ्यायचे. आणि ही बघा, ही कन्सिस्टन्सीच ठेवायची आहे. कारण थंड झाल्यानंतर ही साबुदाणा खीर दाट व्हायला सुरुवात होते. 2 ते 4 केसरच्या काड्या घातल्या. आता ही आपली साबुदाणा खीर तयार आहे. ही अत्यंत पौष्टिक अशी ही साबुदाणा खीर उपवासासाठी एकदम योग्य पर्याय आहे. रेसिपी आवडली तर या प्लेलिस्टवर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून कमेंट करा.